then you are limitless. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 10:10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy, सैतान आला या जगात लोकांना ठार मारायला, त्यांचं चोरायला, त्यांचा नाश but I करायला. have come to give you life and life in abundance. पण मी आलोय तुला जीवन द्यायला See, आणि तेही भरपूर जीवन द्यायला. Not just give you life, केवळ जीवन द्यायला नाही, abundant life, भरपूर जीवन, more life. विपुल जीवन. There is something called more in life. आणि असं काहीतरी आहे ज्याला आयुष्यामध्ये भरपूर, अजून जास्त म्हणतात. See, spiritual life can create things. आत्मिक जीवन ना गोष्टी निर्माण करू शकतं. आत्मिक A जीवन. physical life cannot create things. शारीरिक जीवन गोष्टी निर्माण नाही करू शकत. It will only lead you to death. ते केवळ तुला मृत्यूकडे होता नेतं. But spiritual life, पण आत्मिक जीवन like जे आहे ना, Jesus said, जसे येशू I म्हणाले am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. So you put him to death, he comes back. म्हणजे त्याला तुम्ही मारा तो परत जिवंत होतो. He became alive on the जिवंत third day. झाले, येशू जिवंत झाले ना तिसऱ्या दिवशी. See, that is abundant life. त्याला विपुल जीवन म्हणतात. then you are limitless. That's why Jesus said म्हणून येशू म्हणाले in John 10:10, योहान 10:10 the devil has come to steal, kill and destroy, सैतान आला या जगात लोकांना ठार मारायला, त्यांचं चोरायला, त्यांचा नाश but I करायला. have come to give you life and life in abundance. पण मी आलोय तुला जीवन द्यायला See, आणि तेही भरपूर जीवन द्यायला. Not just give you life, केवळ जीवन द्यायला नाही, abundant life, भरपूर जीवन, more life. विपुल जीवन. There is something called more in life. आणि असं काहीतरी आहे ज्याला आयुष्यामध्ये भरपूर, अजून जास्त म्हणतात. See, spiritual life can create things. आत्मिक जीवन ना गोष्टी निर्माण करू शकतं. आत्मिक A जीवन. physical life cannot create things. शारीरिक जीवन गोष्टी निर्माण नाही करू शकत. It will only lead you to death. ते केवळ तुला मृत्यूकडे होता नेतं. But spiritual life, पण आत्मिक जीवन like जे आहे ना, Jesus said, जसे येशू I म्हणाले am the resurrection and the life. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. So you put him to death, he comes back. म्हणजे त्याला तुम्ही मारा तो परत जिवंत होतो. He became alive on the जिवंत third day. झाले, येशू जिवंत झाले ना तिसऱ्या दिवशी. See, that is abundant life. त्याला विपुल जीवन म्हणतात.